कराड चिपळूण राज्य महामार्गावर निकृष्ट काम करण्यात आलं। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं आता आमरण उपोषण केलंय। पाटणमधील प्रांत कार्यालयाच्या बाहेर मनसेच्या वतीनं आंदोलनाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तर साताऱ्यातील कराड चिपळूण राज्य महामार्गावरील निकृष्ट कामासंदर्भात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या वतीनं आमरण उपोषणाला आता सुरुवात करण्यात आलेली आहे। तर या संदर्भात आंदोलकांसोबत संवाद साधला आमचे साताराचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। पाहूया। सातारा जिल्ह्यातल्या कराड चिपळूण राज्य महामार्गाच्या निकृष्ट कामाबाबत सध्या मनसेचे तालुका प्रमुख गोरख नारकर यांनी प्रांत कार्यालयाच्या बाहेर आंदोलन या आमरण उपोषण या ठिकाणी बसलेला आहे। नक्की काय त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया। सर, काय सांगाल, काय नक्की तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? नमस्ते। सर्वप्रथम मागणी म्हणजे अशी की मी गेल्या पावसामध्ये उपोषणाला बसलेलो, त्यावेळी LNT कंपनीने चुकीच्या पद्धतीनं काम करून अर्धवट सोडून गेली, म्हणून त्यांना 10 कोटी 1 लाख रुपये दंड केलेला, तो भरला पाहिजे पहिल्यांदा। दुसरी गोष्ट, 5100 झाडं कमीत कमी इथं तोडण्यात आलेली आहेत रस्त्यावरची, ती 5 पट त्यांनी लावली पाहिजेत। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे डागडुजीचे जो कालावधी होता तो त्यांचा संपत आलेला आहे, तो त्यांनी पूर्ण करून त्यांची जी कामं उर्वरित राहिलेली आहेत, मी त्यांना लिस्ट दिलेली आहे, त्या पद्धतीने त्यांनी पूर्ण कामं केली पाहिजेत। आणि चौथा प्रश्न असा आहे की जे 13 किलोमीटरचं उर्वरित काम LNT कडून जे वर्ग करण्यात आलं होतं, त्या ज्या कंपनीनं आत्ता ह्या महिन्यामध्ये कमीत कमी 15 दिवस राष्ट्रीय मार्ग बंद ठेवलेला, तो त्यांच्या चुकीच्या कामामुळं आणि त्या सर्व तालुक्यातल्या महाराष्ट्रातल्या येणाऱ्या सर्व जनतेचं त्यांनी वेटीस धरून ना त्यांनी जे चुकीच्या पद्धतीने काम केलं आणि रस्ता बंद केला, म्हणून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत। या सर्व मागण्यांसाठी मी आमरण उपोषणाला इथं प्रांत कार्यालयाच्या बाहेर बसलेलो आहे। 100% पाठीशी घातल्याशिवाय एवढा मोठा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा जो असणारा रोड बंद करण्याचा यांना अधिकारच नाही। आज तालुक्यामध्ये जर परिस्थिती बघायला गेलं तर अति भयंकर रस्त्याची असेल, अनेक विकास कामाची असेल, तर ही झालेली आणि दिसते। मग आम्हालाही असं वाटतं की आम्ही यांना या रस्त्यासंदर्भातलं आमरण उपोषण त्यांनी चालू केलेलं आहे। तर मात्र मनसे स्टाईल आंदोलन करणार अशी देखील त्यांनी ग्वाही दिलेली आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।